नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय आपले गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आहेत ना, तर त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो 2024 साठी किती जाऊ शकतो। जी काय आपली 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग चालते ना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी, समजा बीएमएस कोर्स साठी, तर त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 साठी किती जाऊ शकतो। पहा, मी हा जो कट ऑफ बनवला आहे ना, तो एमबीबीएस गव्हर्नमेंटची सीट किती, सेमी गव्हर्नमेंटची सीट किती, आणि आपले जे समजा एक लिस्ट आलता आपल्याला 600+ किती विद्यार्थी, त्याच्यानंतर जो काय आपला एक रिवाइज रिझल्ट आलता ना, तर त्या रिझल्ट नुसार मी हा कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहे। यामध्ये थोडासा डिफरन्स तुम्हाला बघायला भेटू शकतो, जसं की जर समजा नवीन जे काय कॉलेज येणार ते कॉलेज जर ऍड झाले तर कट ऑफ यापेक्षा पण कमी जाऊ शकतो, किंवा मग जर मॅक्झिमम विद्यार्थी समजा जे की जास्त स्कोर होले ते फक्त एमबीबीएस ला ट्राय करतील आणि देन ते लगेच ड्रॉप घेतील समजा, आणि नेक्स्ट इयर 2025 साठी नीट एक्झामची तयारी करतील, तर हा कट ऑफ आणखीन पण कमी येऊ शकतो। किंवा जर मॅक्झिमम विद्यार्थी जे काय सेमी गव्हर्नमेंट टॉपचे कॉलेज राहतील, समजा 7 ते 8 सेमी गव्हर्नमेंट बीडीएस वाले, तर तिकडे जातील समजा, तर देन त्या कंडिशन मध्ये पण गव्हर्नमेंट बीएमएसचा कट ऑफ तुम्हाला थोडासा कमी बघायला भेटू शकतो। तर ह्या वर्षी जे समजा विद्यार्थी हाय स्कोर वाले आहे ना, तर ते बीडीएस ला जास्त प्रेफरन्स देताय का बीएमएस ला जास्त प्रेफरन्स देताय, यावर जो आहे तो बीएमएस चा कट ऑफ डिपेंड करतो। ही पण गोष्ट तुम्ही घेणं लक्षात राहू द्या, जेणेकरून की तुमचा लॉस होणार नाही। आणि तुम्ही जस्ट समजा नीट एक्झाम क्वालिफाय जरी झाला असाल तरी तुम्हाला एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत सेम एकच ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं असतं, त्यामध्ये तुम्ही सर्व कोर्सला ट्राय करू शकतात। त्यामुळे तुम्ही काउन्सिलिंग बेस्ट पद्धतीने करा। तुम्ही अगोदर गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएस ला ट्राय करा, देन तुम्ही बीएमएस ला गव्हर्नमेंटला आणि प्रायव्हेटला पण ट्राय करू शकता, देन तुम्ही जे आहे ते बीएचएमएस ला ट्राय करू शकता, जेणेकरून की ज्या कोर्सचा कट ऑफ कमी जाईल ते कोर्स तुम्हाला तिथे लगेच भेटून जाईल आणि तुम्हाला एक बेटर कोर्सला जे आहे ते ऍडमिशन नक्की भेटून जाईल। तर पहा, आता आपण जर विचार केला कट ऑफचा, जर आपण कास्ट बघितली तर आपण या ठिकाणी एससी कॅटेगरीसाठी विचार केला तर जवळपास 435+ तुमचा नीट 2024 मध्ये स्कोर येत असेल, जे की लेटेस्ट स्कोर कार्ड अपलोड झालं ना त्यानुसार, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते ऑल ओव्हर स्टेटमध्ये कुठं ना कुठं बीएमएसचे एक गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। त्यानंतर जर समजा आपण विचार केला जी की आपली एसटी कॅटेगरी येते, तर एसटी कॅटेगरीसाठी 290+ जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। त्यानंतर व्हीजे कॅटेगरीचा विचार केला तर 455+ जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला 2024 मध्ये बीएमएसचा एक जो आहे तो गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचा चान्स लागू शकतो। एनटीबी कॅटेगरीसाठी 450+ तुम्हाला या ठिकाणी सेफ स्कोर दिसून येईल। त्यानंतर जर समजा आपण एनटीसी कॅटेगरीचा केला तर 510+ तुम्हाला सेफ स्कोर बघायला भेटेल। त्यानंतर जर समजा आपण एनटीडी कॅटेगरीचा विचार करतोय तर 515+ तुमचा नीट स्कोर येत असेल तर तुम्हाला बीएमएस ला अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। त्यानंतर आपण जर ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 515 तुम्हाला सेफ स्कोर दिसून येईल। ईडब्ल्यूएस कोट्याचा आपण विचार केला तर 505 तुम्हाला या ठिकाणी सेफ स्कोर दिसून येईल। ईडब्ल्यूएसचा कट ऑफ थोडासा कमी का सांगत आहे, कारण एसीबीसी नवीन रिझर्वेशन मुळे जो आहे तो ईडब्ल्यूएसचा कट ऑफ तुम्हाला 100% 2024 मध्ये थोडासा खाली बघायला भेटेल, कारण जे विद्यार्थी समजा किंवा जे विद्यार्थी बिलॉंग करतात जे एसीबीसी मधून, तर त्यांना ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट जे आहे ते मिळत नाही, त्यामुळे ईडब्ल्यूएसचा कट ऑफ तुम्हाला थोडासा या ठिकाणी खाली पण बघायला दिसून येईल। ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 515 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो सेफ रँक किंवा सेफ नीट स्कोर तुम्हाला बघायला भेटेल बीएमएस साठी। नंतर एसीबीसीचा जर आपण विचार केला तर तुमचा एक 510+ स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी बीएमएसचं गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते राज्यामध्ये 85% स्टेट काउन्सिलिंग मधून अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। तर पहा, हा जो कट ऑफ होता मी विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे। मी सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही ते पण चेक करू शकता, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला तो पण मिळून जाईल। त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल एकदम डिटेल मध्ये सविस्तर जानकारी देऊ। त्याचबरोबर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, तुम्हाला जर समजा फक्त आमच्यासोबत कॉलवर बोलून इन्फॉर्मेशन हवी असेल, काउन्सिलिंगचे रूल नियम किंवा येणारी प्रत्येक अपडेट पर्सनली हवी असेल, किंवा कॉलेजचं फी स्ट्रक्चर किंवा कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ हवा असेल, तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, त्यामध्ये आम्ही तुमचा 2024 ची ऍडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत व्हॉट्सअप आणि कॉलवर पूर्ण डाऊट सॉल्व्ह करू। तर त्यासाठी आमचा एक 500 रुपीज चार्ज आहे, तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024 ची ऍडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत तुमचा कॉल आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला 100% खात्रीशीर गाईड करू।